आषाढी एकादशी स्पेशल आज बनवणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होणारे उपवासाचे आप्पे। तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी वरीचे तांदूळ आणि पाव वाटी साबुदाणा घेऊन बारीक वाटून घ्यायचा आहे। अगदी बारीक देखील नाही, थोडासा रवाळ ठेवायचा। आता याच्यामध्ये अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून इडली सारखं बॅटर तयार करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचंय। तोपर्यंत झटपट चटणी बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, दही आणि मीठ घालून आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचंय। नंतर चटणीला जिरे आणि मिरचीची मस्त अशी फोडणी देऊन घ्यायची। आता तयार बॅटर मध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि शेवटी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आणि हलक्या हाताने तेही मिक्स करून घ्यायचंय। इथे साईडला मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं। आता साच्याने इथे हलकसं तेल लावून घ्यायचं। तयार बॅटर साच्यात भरून झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं एका साईडने शिजवून घ्यायचंय। नंतर अलगद पलटी मारून दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे। तर बस तयार आहे ते आपले उपवासाचे आप्पे। या आषाढी एकादशीला तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका।